प्रभू येशूच्या नावामध्ये करत आहे. आमेन. खरं पाहिलं असता आपल्याला ह्या संदेशाची का गरज वाटते? खरं पाहायचं तर आपल्याला तर माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने आमच्यावर प्रीती केली. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी मध्यस्थी करून क्रूस खांबावरती प्राण अर्पिला आणि अशाद्वारे परमेश्वराने आमच्यावर प्रीती केली हे आम्हाला ठाऊक आहे. पण कित्येक वेळा ह्या जगामधून आम्ही जात असताना आम्ही कित्येक वेळा प्रभूचं प्रेम विसरतो आणि पुन्हा एक वेळास देवाचं वचन आम्हाला त्याचं प्रेम आठवण करून देतं. आम्ही विसरणारे लोक आहोत, आम्ही विसरभोळे आहोत. म्हणून आराधनामध्ये पण दावीद स्वतः म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे कुठले उपकार. म्हणजे याचा अर्थ आहे दावीद प्रमाण करतो की तो स्वतः विसरणारा आहे. मेजाचा संदेशमध्ये पण त्या ठिकाणी देखील लिहिलेलं आहे, तुम्ही माझी आठवण करा. प्रभूला माहिती आहे आम्ही त्याला विसरणारे आहोत. दाविदाच्या अनुभवातून जो त्याचा अनुभव होता तोच परमेश्वर देवाने आपल्या प्रिय पुत्राच्या द्वारे आम्हाला देखील तोच कसा अनुभव मिळाला ते आपण पाहूया. पहिली दोन वचनं कोणीतरी वाचा मोठ्यानं. हे माझ्या जीवा हां परमेश्वराचा धन्यवाद कर. हां हे माझ्या सर्व अंतर्यामा हां त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हां हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हां त्याचे सर्व उपकार विसरू नको. हां. या ठिकाणी दावीद आत्म्याच्या द्वारे, जो दावीद वैयक्तिक आत्म्याच्या द्वारे, ज्या आत्म्याला देवाची भूक आहे, ज्या आत्म्याला देवाची ओळख आहे, देवाच्या चांगुलपणाची ओळख आहे, तो त्याच्या स्वतःच्या आत्म्यानं दावीद आपल्या जीवाशी बोलत आहे. काय म्हणत आहे? हे माझ्या जीवा परमेश्वराचा जीव. मराठीत जीव म्हटलेला आहे, हिंदीमध्ये मन म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे? ओ माय सोल. हे माझ्या जीवा, हे मेरे मन यहोवा को धन्य कहे. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. दावीद पक्का माहिती आहे दावीदाला की तो विसरभोळा आहे. देवाच्या अनेक उपकारांना विसरणारा तो व्यक्ती आहे. पण दावीदाच्या जीवनात एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, दावीद स्वतःला उत्तेजन देणारा व्यक्ती आहे. दावीद स्वतःला उत्तेजन देणारा व्यक्ती आहे. या वाचूया पहिले राजे 30 अध्याय, इफ आय एम नॉट रॉंग. दुसरे शमूएल 30 अध्याय. पहिले शमूएल 30 अध्याय. आणि 6 वचन. मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये हे वचन वाचा. 6 वचन. पहिले शमूएल 30 अध्याय 6 वचन. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला. हा. कारण लोक आपले पुत्र व कन्या हा. यांच्याकरता शोकाकुल होऊन हा. दावीदास दगडमार करावा हा. असे म्हणू लागले. हा. पण दावीद आपला देव हा. परमेश्वर यादावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. हा. मराठीत असं लिहिलेलं आहे, त्यांनी देवावर भिस्त ठेवला आणि तो खंबीर राहिला. इथं थोडंसं म्हणजे जे आम्हाला हवं आहे, जसं हवं आहे तसं नाही आहे या ठिकाणी. हां. हिंदीमध्ये वाचा. हां. कारण बहुत शोकित होकर हाँ उस पर पत्थरवा करने की चर्चा कर
रहे थे। हाँ, परंतु दाऊद ने अपने परमेश्वर यहोवा को स्मरण कर यह बांधा। या ठिकाणी स्मरण केलं म्हणत आहे. इंग्लिशमध्ये परफेक्ट आहे, वाचा. And David was greatly distressed, डिस्ट्रेस. for the people spake of stoning him, हां because the soul of all the people was great, हां man for his sons and for his daughters. हां But David encouraged himself, हां, हे खूप महत्त्वाचं आहे. डेव्हिड हॅज एनकरेज्ड हिमसेल्फ इन द लॉर्ड. याचा अर्थ आहे दाविदाने स्वतःला उत्तेजन दिलं. ख्रिस्ती जीवन, आध्यात्मिक जीवन, स्वतःला उत्तेजन देणारं जीवन आहे प्रियानो. आपण कित्येक वेळा कोणीतरी आम्हाला यावं, उत्तेजन द्यावं, कोणीतरी संजीवन आणावं याची अपेक्षा आम्ही करत आहोत. पण दावीद सदैव तो काय म्हणतो, विल नॉट दाव रिवाइव्ह अस अगेन ओ लॉर्ड. काय तू मला पुन्हा पुनर्स्थापित तू करणार नाहीस का परमेश्वरा. दावीद आपल्या आत्मिक जीवनामध्ये सदैव देवाकडून तो प्रोत्साहन पाहणारा व्यक्ती आहे, देवाकडून उत्तेजन पाहणारा व्यक्ती आहे. आणि त्यातूनच आम्ही पाहतो जेव्हा दाविदावरती मोठं संकट आलं त्यावेळेस दावीद राजा स्वतःला उत्तेजन देत आहे आणि प्रभूकडे घेऊन जात आहे. हे खरं ख्रिस्ती जीवन आहे. आम्हाला कोणी संधी देणार नाही प्रियानो, आपण स्वतःला उत्तेजन करणं गरजेचं आहे. मग प्रभूच्या घरात वेळेवर येण्यासाठी, प्रभूच्या घरात आराधनेसाठी, प्रभूची सेवा करण्यासाठी, संकटात विश्वास करण्यासाठी, वचनाचा दावा करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही स्वतःला प्रभूमध्ये उत्तेजन करणं हे ख्रिस्ती जीवन आहे. पण आपण कित्येक वेळेला काय करतो, आपण पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिणेकडे वाट पाहतो, कोणीतरी आम्हाला येतील आणि प्रोत्साहन करतील. पण दाविदाचं हे रहस्य आहे. दावीद स्वतःला उत्तेजन करणारा व्यक्ती आहे प्रभूमध्ये, कारण त्याला माहिती आहे माय हेल्प कमेथ फ्रॉम द लॉर्ड. त्याला माहिती आहे त्याचं सहाय्य परमेश्वराकडून आहे. त्याला माहिती आहे मनुष्य पाण्यासारखा आहे. तो म्हणतो मनुष्य गवताप्रमाणे वाफेसारखा आहे. मनुष्य त्याला उत्तेजन करू शकत नाही. म्हणून तो म्हणतो तो स्वतःला देवाजवळ जाण्यासाठी उत्तेजन करत आहे. आणि त्याच भागातून आम्ही पाहतो स्तोत्र 103 आणि त्याची पहिली 2 वचनं, हे माझ्या जीवा, हे मेरे मन यहोवा को धन्य के. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. तो आपल्या आत्म्यानं, ज्या आत्म्याचं तारण झालेलं आहे त्या आत्म्यानं आपल्या जीवाला, आपल्या मनाला तो म्हणत आहे, हे माझ्या जीवा त्याचे उपकार विसरू नकोस. त्याला तू स्मरण कर, त्याला तू धन्यवाद दे, त्याची उपकार स्तुती कर. तो आपल्या मनाशी असं का बोलत आहे. तर पहिली गोष्ट आम्ही पाहिली, त्याला स्वतःला माहिती आहे माझं मन विसरणारं मन आहे. मनामधील अजून 2 गोष्टी. उत्पत्ती याचं 6 अध्याय. मनाबद्दल देवाचं वचन काय सांगतं. उत्पत्ती याचं 6 अध्याय आणि 5 वचन वाचा. ज्याला मिळालं त्यांनी वाचा. कोणती भाषा वाचा. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. हां त्याच्या मनातील येणाऱ्या हा. विचाराच्या सर्व कल्पना हा. केवळ एकसारख्या वाईट असतात. काय म्हटलेलं आहे. मनुष्याच्या मनात. उत्पत्ती 6 अध्याय 5 वचन. त्याच्या मनातल्या येणाऱ्या, मनुष्याच्या मनात येणाऱ्या प्रत्येक कल्पना कशा आहेत, वाईट आहेत. तर दाविदाच्या वचनातून म्हणजे स्तोत्र 103 आणि 1-2 वचनातून आम्हाला शिकायला मिळतं तुमचं आणि माझं मन सदैव देवाचं प्रेम, देवाचे उपकार विसरणारं मन आहे. सदैव वाईट विचार करणारं मन आहे. आणि तिसरं इर्म्या 17 अध्याय आणि 9 वचन. इर्म्या 17 अध्याय 9 वचन. ज्याला कोणाला मिळालं त्यांनी वाचा. जे पण भाषा असेल, हिंदी, इंग्लिश. अधिक कपटी आहे. हृदय सर्वात कपटी आहे. कपटी म्हणजे फसवणार आहे. डिसिटफुल. येस, फसवणार आहे. हृदय सर्वात कपटी आहे. हा, आणि ते अतिशय नासके आहे. अतिशय नासके आहे. हे कोण जाणू शकतो. ते कोण जाणू शकतं. हृदयाची परिस्थिती अशी आहे प्रियानो आपल्या.
भले आमचं तारण झालेलं आहे, भले प्रभूच्या अनेक कृपेला आम्ही अनुभव घेतला आहे, प्रभूच्या प्रेमाला अनुभव घेतला आहे, दयेला अनुभव घेतला आहे, त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेतला आहे, पण आमची खरी परिस्थिती हृदयाची हीच आहे. काय आहे? वाईट विचार. दुसरं फसवणारं हृदय. आणि तिसरं विसरणारं हृदय आमच्याकडं आहे. पण धन्यवाद त्या प्रभू येशूचा, ज्याने त्या क्रूस खांबावरती प्राण दिला आणि त्यावेळेस तो आत्मा त्यांनी आपल्या पित्याच्या हाती दिला. तो पवित्र आत्मा आम्हाला बयाना म्हणून दिलेला आहे आमच्यामध्ये. तो पवित्र आत्मा वचनाच्याद्वारे आम्हाला सदैव देवाच्या दयेला, कृपेला, प्रेमाला आठवण करून देतो. आणि त्यातूनच दावीद आत्म्यानं तो आपल्या जीवाशी म्हणतो, हे माझ्या जीवा, हे मेरे मन, त्याचे उपकार विसरू नको, त्याला तू धन्यवाद दे. 5 प्रकारे गोष्टी आठवण करतो. ह्या गोष्टी खूप साधारण गोष्टी आहेत. आपण ह्या साधारण गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण दावीद एवढा मोठा राजा आहे, दावीदाला काय कमी आहे? दावीदाकडं मुलं आहेत, बायका आहेत आणि त्याचे सैन्य आहेत, पैसा आहे, सोनं आहे, खाण्यापिण्यात सर्व काय आहे, संरक्षण आहे, अनेक राजा त्याचे मित्र आहेत, त्याला कशाची गरज नाही आहे. तो म्हणू शकला असता की हे सर्व माझ्या बळानं झालेलं आहे. पण दावीद एक आत्मिक मनुष्य आहे. तो देवाने केलेला कृपेचा अनुभव, दयेचा अनुभव घेणारा व्यक्ती आहे. आणि म्हणून तो ही संधी घेत आहे आणि स्वतःला उत्तेजन देत आहे. आज आराधनेचा अर्थ आहे मला स्वतःला उत्तेजन देणं. ज्या आत्म्याचं आमचं तारण झालेलं आहे, त्या आत्म्याच्याद्वारे स्वतःला म्हणणं, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे उपकार तू विसरू नकोस. तू विसरणार आहेस, तुझे विचार वाईट आहेत, तू फसवणार आहेस, पण आज मी तुला म्हणतो त्याचे उपकार विसरू नको. 5 उपकार आपण पाहूया. पहिली गोष्ट, दावीद कोणत्या उपकाराला आठवण करत आहे? स्तोत्रसंहिता 103. स्तोत्रसंहिता 103 आणि त्याचं 3रं वचन. स्तोत्रसंहिता 103. तो तुझ्या सर्व अन्यायाची क्षमा करतो, हां, तो तुझे सर्व रोग बरे करेतो. 3 वचनात 2 गोष्टी आहेत. आपण 5 गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट काय आहे? तो तुझ्या सर्व अपराधांची, अन्यायांची क्षमा करतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय? तो तुझा रोग बरे करतो. तिसरी गोष्ट 4थं वचन, तो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो, तो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो, तुझा जीव नाशापासून बचाव करतो. तिसरी गोष्ट. 4थी गोष्ट, तो तुला प्रेम दयेचा आणि करुणेचा मुकुट घालतो, तो तुला प्रेम दयेचा आणि करुणाचा मुकुट घालतो. आणि 5वी गोष्ट, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. म्हणून तुझे तरुणपण गरुडासारखे होते. ह्या 5 गोष्टीवरती आपण मनन करत आहोत. पहिली गोष्ट काय म्हणत आहे? हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको, कारण तो तुझ्या सर्व अन्यायांची क्षमा करतो. दावीदाला ह्याचा अनुभव आहे का? पाहूया. पहिले विचार आहे, तो तुझ्या सर्व अन्यायांची क्षमा करतो. कोण कोणाशी बोलत आहे? आत्मा मनाशी आणि जीवाशी बोलत आहे. हा संदेश आपण स्वतःला देणं गरजेचं आहे. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको, कारण तो तुझ्या पापांची क्षमा क्षणोक्षणी क्षमा करत राहतो. त्यांनी क्षमा केली, तो क्षमा करत आहे, तो इथून पुढे क्षमा करणार. दाविदाच्या जीवनात हा अनुभव आला त्याला. स्तोत्र 51. दावीद उगाचच म्हणत नाही की तो तुझ्या अन्यायांची क्षमा करतो, कारण त्याचा अनुभव आहे प्रियानो. दावीद या अनुभवातून गेला. जेव्हा त्याच्या हातातून चूक घडली, देवाच्या विरोधात आणि मनुष्याच्या विरोधात त्यांनी पाप केलं, तेव्हा त्याचं मन खाऊ लागलं. आणि त्यावेळेस देव त्याला मारूनच टाकणार होता, पण त्यांनी पश्चाताप केला. आणि पश्चाताप करून आपल्या पापाला स्मरण करून तो देवाजवळ गेला. आणि तेव्हा तो काय म्हणतो पहा. स्तोत्र 51 1 ते 3 वचन वाचा. हे देवा,
तू आपल्या प्रेम दयेच्या प्रमाणाने हा. माझ्यावर दया कर. माझ्यावर दया कर. आपल्या परम करुणांच्या विपुलतेच्या प्रमाणाने हा. माझे अपराध पुसून टाक. हा मला माझ्या अन्यायापासून अगदी दूर काढ. हा आणि माझ्या पापापासून मला निर्मल कर. हा कारण मी आपले अपराध पदरी घेतो. हा. आणि माझे पाप नेहमी माझ्या पुढे आहे. हो, काय म्हणत आहे? हे देवा, तू मला क्षमा कर, माझे अपराध पुसून टाक. काय दाविदाला त्याचे अपराध पुसून नाही टाकलं का? हां, दावीद ह्या अनुभवातून नाही गेला का? रोमकरास पत्र 4 अध्याय 7 वचन. रोमकरास पत्र 4 अध्याय 7 वचन. तो स्वतः काय म्हणतो पहा. तो तो म्हणतो, म्हणतो ज्यांचे अपराध क्षमा केले आहेत ज्यांचे अपराध क्षमा केले गेले आहेत, आणि ज्यांची पापे झाकली आहेत ज्यांची पापे झाकली गेलेली आहेत, ते आशीर्वादित आहेत. ते आशीर्वादित आहेत. दाविदाने पाप केलं, कळत न कळत त्याच्या हातातून त्या पाप झालेलं आहे. पण ज्यावेळीस त्याला देवबापाचं वचन मिळालं, ज्यावेळेस त्याला देवाची उपस्थिती मिळाली, त्यावेळेस त्याचे पाप त्याला टोचू लागलं आणि ते पाप त्याला खाऊन टाकणार होतं. त्याचा आशीर्वाद, त्याचं जीवन, त्याचं भविष्य, त्याला धन्वंतराची कबर मिळणार नव्हती. पण त्याच्या अगोदरच त्यांनी देवाच्या त्या क्षमेच्या स्वभावाला आठवण केलं. देवाच्या क्षमेला आठवण करून तो त्या ठिकाणी गेला आणि म्हणाला, हे देवा, माझे अपराध तुझ्या समोर आहेत, माझे अपराध तुझ्यासमोरून लपलेले नाही आहेत, मला क्षमा कर. आणि त्यावेळेस दावीद म्हणतो, ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली, ज्यांच्या अपराधांवरती देवाने पांघरून घातलं, ते आशीर्वाद येत आहेत. दाविदाला याचा अनुभव होता. म्हणून तो स्तोत्र 103 आणि 3 वचनात म्हणतो, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको, कारण तो तुझ्या अन्यायांची क्षमा करतो. प्रभू पक्षपाती नाही आहे प्रियांनो. पेत्र पण म्हणतो, देव पक्षपाती नाही आहे. बघा, पहा, प्रेषितांची कृत्य 10 अध्याय. ज्यावेळेस देवाने इस्रायल आणि यहुद्यांना सोडून विधर्म्यांची तारण करायला सुरुवात केलं, प्रभू येशूच्या वचनाद्वारे, रक्ताच्या द्वारे, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, देवाच्या पुत्राद्वारे जेव्हा विधर्म्यांचं तारण होऊ लागलं, तेव्हा पेत्र काय म्हणू लागला. प्रेषितांची कृत्य 10 अध्याय 34 वचन वाचा. तेव्हा पेत्र आपले तोंड उघडून बोलला. तेव्हा पेत्र आपलं तोंड उघडून म्हणाला, मला खरोखर समजते की मला खरोखर समजते की देव पक्षपाती नाही. देव पक्षपाती नाही आहे. काय नाही आहे? देव पक्षपाती नाही. तो इस्रायलाचा किंवा यहुद्यांचाच देव नाही आहे. तो केवळ दाऊदाचा देव नाही आहे. त्या देवाने आमच्यावर देखील प्रीती केली. हा अनुभव स्तोत्र 103 1 ते 5 वचनाचा अनुभव आपल्यालाही दिला. कसा? त्या प्रभू येशूमध्ये. आमचंही जीवन पहा कसं होतं. इफिस्करास पत्र 2 अध्याय 1 वचन. आता आमच्या जीवनाकडे पाहत आहोत. इफिस्करास पत्र 2 अध्याय 1 वचन. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे वृत्त झालेले तुम्ही आपल्या अपराधामध्ये मेलेला होता. तुमचा विवेक मेला होता. तुम्हाला जाणीवच होत नव्हती की तुम्ही पापी आहात. हे देवाच्या विरोधात आहे. अब्राहामाने जेव्हा पाप केलं तेव्हा देवाचं वचन त्याच्यासमोर आलं, तेव्हा त्याला जाणीव झाली. आदामाने पाप केलं, जेव्हा देवाची उपस्थिती आली, आवाज ऐकला, तेव्हा त्याला जाणीव झाली. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आपल्यापर्यंत आली, त्यावेळेस कळालं, काय कळालं? मी पापी आहे. आणि आज आपण विश्वासानं, आनंदानं स्वीकारतो, आम्ही अपराधांमध्ये मेलो होतो. मी कित्येक वेळा विचार करतो, प्रभू अपराधात मी मेलो होतो तर मग मी जगतो कसं काय? मग मी कसं जगत होतो? याचा अर्थ आहे, अपराधात मरणं म्हणजे आमचा विवेक मेला होता. आम्हाला बरं वाईटायचं, आम्हाला चांगल्या गोष्टीचं ज्ञान होत नव्हतं. देवाच्या उपस्थितीचा, देवाच्या भयाचा, देवाच्या प्रेमाचा अनुभव येत नव्हता, कारण आमचा विवेक मेला होता. त्या प्रभू येशूच्या रक्ताने आमचा विवेक पुन्हा जिवंत झाला आणि आम्हाला जाणीव झाली की आम्ही काय आहोत?
पापी आहोत. आणि तेव्हा आमच्या पापांची क्षमा आम्ही त्याच्याकडे मागितली. मग आमच्या अपराधांची क्षमा आम्ही मागितली का देवाने दिली? काय सांगू शकता? मागितली का दिली? नाही मागितली आम्ही. प्रभू येशू ख्रिस्त 2026 वर्षापूर्वी मरण पावला. मग मी 2026 वर्षापूर्वी होतो का? तर प्रभू येशू ख्रिस्तानी देवाने आम्हाला क्षमेचं दान देण्यासाठी, आमच्या अपराधांना क्षमा करण्यासाठी तो स्वतः एक पाऊल पुढे आला प्रभू येशूच्याद्वारे. म्हणून वचन काय सांगतं? यशाया 53 अध्याय 12 वचन. कसे आमचे अपराध क्षमा झाले? प्रथम त्यांनी आमचे अपराध आपल्या प्रिय पुत्रावरती टाकलं. प्रियांनो, दाविदाने आपले अपराध क्षमा मागितलं, पण आम्ही दाविदासारखं आम्ही क्षमा नाही मागितली. प्रथम त्यांनी आमच्या अपराधांचं ओझं स्वतःवर घेतलं. वाचा यशाया 53 अध्याय 12 वचन. यास्तव मी त्याला चोरांबरोबर वाटा देईन, हां तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. हां कारण तो आपला जीव मरणापर्यंत उठून दिला. हां तो अपराधांबरोबर मोजलेला होता. हां आणि त्याने बहुतांची पापे उचलून घेतली आणि अपराधांसाठी मध्यस्थी केली. पहा काय केलेलं आहे. आम्ही जगात नव्हतोच, अस्तित्वात नव्हतोच, पण जन्माला आलो तर आम्ही पापातच जन्माला येणार आहोत. आम्हाला देवाचं ज्ञान नाही, देवाच्या पवित्रतेचं ज्ञान नाही, त्याच्या प्रेमाचं ज्ञान नाही. अशा परिस्थितीमध्ये पूर्व काळामध्येच देवाने आपल्या प्रिय पुत्रावरती आमचा सर्व अपराध त्याच्यावरती टाकला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमचा अपराध स्वतःवर घेतला आणि त्या क्रूस खांबावरती आपला प्राण दिला. प्रियानो, पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त क्रूस खांबावरती खिळला जात होता, छेदला जात होता, त्यावेळेस तो देव आमच्याबरोबर, मानवजातीबरोबर एक काम करत होता. काय करत होता? 1 कोरिन्थिकरासपत्र, 2 कोरिन्थिकरासपत्र 5 अध्याय 18 वचन. परंतु सर्व काही देवापासून आहे. परंतु सर्व काही देवापासून आहे. त्याने आपणाशी आमचा समेट येशू ख्रिस्ताकडून करून घेतला हा, आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. हो, किती छान आहे. कशी समेट करून घेतला? 19 वचन. म्हणजे हा माणसांची पातके हा. त्यांच्याकडे न मोजता हा आणि समेटाचे वचन आम्हाजवळ ठेवले असता हा, देव ख्रिस्तामध्ये आपणाशी जगाचा समेट करीत होता. किती सुंदर गोष्ट आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला खिळे तो ठोकून घेत असताना किंवा खिळे ठोकताना आपण पाहतो, त्याला मारत असताना किंवा तो मार खाताना पाहतो. पण तिसरं काम देवाचं काय चालू होतं? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती खिळलं जात होतं, त्यावेळेस देव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्याबरोबर समेट करून घेत होता. तुटलेलं नातं, अपराध, आमचे अपराध, एक एक अपराध आपल्या प्रिय पुत्रावरती घालत होता. किती सुंदर गोष्ट आहे. काय आपण आज म्हणणार नाही, हे माझ्या जीवा, त्याचे उपकार विसरू नकोस, त्याला तू धन्यवाद दे, कारण तो तुझ्या अपराधांची क्षमा करतो. या पहिल्या विचाराचा शेवटचं वचन 1 योहान 3 अध्याय 5 वचन. 1 योहान 3 अध्याय 5 वचन. आणि त्याने आमची पापे उचलून वाहून न्यावी हा म्हणून तो प्रकट झाला होता. हा, हे तुम्हाला माहित आहे. हो आणि त्याच्या ठाई पाप नाही. हो, किती चांगली गोष्ट आहे. देवाने आपल्या पुत्रावरती आमचा अपराध टाकला. प्रभू येशू ख्रिस्ताने आमचा अपराध स्वतःवर घेतला आणि म्हटलेलं आहे तो यासाठीच प्रगट झाला, देवाचा पुत्र यासाठीच आला. जसं दाविदाच्या अपराधांची क्षमा झाली, जसा तो आराधक झाला, तसा आम्ही देखील ख्रिस्तामध्ये आमच्या अपराधांची क्षमा प्राप्त करावी आणि त्यानंतर आम्ही खरे आराधक बनावे. तर पहिला विचार, प्रभू तू माझ्या अन्यायांची क्षमा करत आहेस, केलास, करत आहेस आणि येणाऱ्या दिवसात तू करशील, कारण प्रभू येशूचं रक्त आमच्या सर्व पापांना धुवून शुद्ध करतं, क्षमा करतं. प्रिया, हा पहिला अनुभव. दुसरा अनुभव, स्तोत्र 103. पहिला मी पाहिलं, तो तुझे अन्याय, तो तुझा पाप क्षमा करणारा देव आहे, म्हणून तू त्याला धन्यवाद दे, त्याचे उपकार विसरू नकोस. आपण वर्ष मोजतो, दिवस मोजतो, महिने मोजतो, काळ मोजतो, पण लक्षात ठेवा, क्षणोक्षणी
प्रभू आमच्या अपराधांची क्षमा करतो. तो भूतकाळात क्षमा केलेला आहे त्या वधस्तंभावरती. तो वर्तमान काळात तो क्षमा करत आहे. तो भविष्य काळातही कळत न कळत झालेल्या गोष्टींची क्षमा करण्यास विश्वासयोग्य आहे. दुसरी गोष्ट, स्तोत्रसंहिता 103 आणि त्याचं 3रं वचनचं पुढचा भाग. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको, कारण तो तुझे सर्व रोग बरे करतो. सर्व रोग म्हणजे कुठले? मानसिक आजार आहे, आत्मिक आजार आहे, शारीरिक आजार आहेत, भावनिक आजार आहेत. सर्व प्रकारचे रोग तुझे बरे करतो. काय दावीद कधी आजारी पडला का? काल आम्ही व्हिजिटिंगला गेलेलो तर आम्ही तिथं पाहिलं मोठे मोठे बलाढ्य राजे आजारी पडले. दानिएल कधी आजारी पडला, कधी ऐकले का? पण तो आजारी पडला आहे. तो स्वतः म्हणतो मी आजारी होतो. तर दावीद राजा शरीरात असताना तो आजारी पडला आणि आजारपणामध्ये तो जाऊन तो काय करत आहे पहा. स्तोत्र 6 अध्याय आणि त्याचं 2 वचन. काय आपण कधी आजारी नाही पडलात? आपण छोट्याशा सर्दीला, छोट्याशा खोकल्याला, छोट्याशा जुलाबाला आणि छोट्याशा अनेक आजारांना असंच आपण काय करतो? अनदेखा करते. मराठीत काय म्हणतो त्याला? कांडोळा करतो. पण लक्षात ठेवा, खोकला कशासाठी येतो माहिती आहे का? जीव घ्यायला येतो. सर्दी कशासाठी येते? जीव घ्यायला येते. प्रत्येक छोटा आजार जीव घ्यायला येते. तुम्ही म्हणाल असं कसं काय? विचार करा. सर्दी होते, नंतर काय होतं? ताप येतो, निमोनिया होऊ शकतो, नाही त्याचा उपचार केला. कुठल्याही गोष्टी घ्या, आमच्या जीवाला हानी पोहोचवण्यासाठी हे रोग येतात. पण हे आदामाच्या पापामुळे आलेला आमच्या शरीरामध्ये रोग आहे. हे काय म्हणतात त्याला? मिरास मिळालेला आम्हाला. एक प्रकारचं आम्हाला बापाची संपत्ती मिळाली. काय? आदामाची संपत्ती आम्हाला मिळाली. काय? शरीरामध्ये रोग आणि आत्म्यामध्ये पाप. पण धन्यवाद देतो त्या प्रभू येशूचं, ज्याने आमचे अपराध पण घेतले, आमचे रोग पण घेऊन टाकले. बघा, वाचा स्तोत्रसंहिता 6 अध्याय आणि त्याचं वचन आहे 2 वचन. काय म्हणतो पहा, वाचा. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. माझे हाडे ठणकत आहेत. हे परमेश्वरा, मला बरे कर. किती छान गोष्ट. देवाची व्यक्ती, देवाचं लेकरू, आध्यात्मिक व्यक्ती प्रथम देवाकडे जातात आणि मग उपचाराकडे जातात. आसा राजा ज्यावेळेस आजारी पडला त्यावेळेस म्हटलेलं आहे, आसा वैद्यांकडे गेला पण तो माझ्याकडे नाही आला. म्हणजे देव अपेक्षा करतो प्रथम आम्ही त्याच्याकडे जावं. तर दावीद त्याच्या आजारपणात, शारीरिक आजारपणात, आत्मिक आजारपणात तो कुणाकडे गेला? देवबापाकडे गेला. आणखीन एक वचन आहे, स्तोत्र 41, Psalms 41 verses 4. स्तोत्र 41 आणि त्याचं 4 वचन. I said, हां, Lord, बी मर्सीफुल unto me in my soul, in my soul. for I have sinned against I have sinned against you. मराठीत वाचा. मी म्हणालो, हे यहोवा, हे यहोवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, माझा जीव निरोगी कर, माझा जीव निरोगी कर. कारण मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. ओ, किती चांगली गोष्ट आहे. काय म्हणत आहे तो? हे माझ्या देवा, मी तुझ्या विरोधात पाप केलेला आहे. म्हणजे तो म्हणत आहे मी आजारी आहे प्रभू. शारीरिक आजार, आत्मिक आजार, दोन्ही आजारांसाठी तो आपल्या देवाचा धावा करत आहे. आणि म्हणून तो म्हणतो, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको, कारण तो तुझ्या रोगांना बरे करतो. हेच वचन देवबापानी, त्याच देवानी, दाविदाच्या देवानी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमच्यासाठी पण उपलब्ध करून दिलेला आहे. 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन. हे दुसरं विचार. तो आमच्या अपराधांची क्षमा करतो. ख्रिस्तामध्ये आमच्या अपराधांची क्षमा केली.
तो तुझे रोग बरे करतो, तो तुझ्या आत्मिक आणि शारीरिक रोग बरे करतो, ख्रिस्तामध्ये तुला बरे करतो. वाचा 1 पेत्र 2:24. त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेले, हा यासाठी की हा आम्ही पापाला मरून न्यायीपणाला जगावे. न्यायीपणाला जगावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी हा. तुम्ही निरोगी झाला आहात. तुम्ही निरोगी झाला आहात. याचा अर्थ आहे ह्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. त्याला बसलेल्या माराने, देवाच्या पुत्राने जे मार खाल्लं त्या माराने आत्मिक आणि शारीरिक चंगाईसाठी त्यांनी मार खाल्लेला आहे. म्हणजे याच्यात पक्षपात नाही आहे. आता विचार करणार, अरे मला शुगर आहे ना, मग त्याचं काय? अरे मला डायबिटीज आहे त्याचं काय? मला अल्सर आहे त्याचं काय? मला पण अल्सर आहे. प्रभू कधी कधी अनुमती देतो त्याच्या कृपेचा अनुभव करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाची कृपा प्रगट झाली. प्रियांनो, देव काही गोष्टी विजय देतो, देव काही गोष्टी ठेवतो, त्याच्याद्वारे कृपेचा अनुभव करावा. त्या कृपेला अनेक लोकांना मी ते कृपेचा प्रचार करावा. पण एक लक्षात ठेवा, पौल देखील आजारी पडला. पौल 3 वेळा प्रार्थना केला, हे प्रभू मी आजारी आहे, मला बरं कर. देवाने त्याला बरं केलं का? काय करू शकला नसता? करू शकतो म्हणून तर तो त्याच्याकडे गेला 3दा. पण त्याला उत्तर मिळालं. काय मिळालं? मी तुला बरं नाही करणार, मी काय देईन तुला? काय देईन? सर्वात जास्त कृपेबद्दल लिहिणारा, बोलणारा, प्रचार करणारा केवळ कोण आहे? संत पौल आहे. त्याला तो बरा झाला असता त्याला कृपा कळाली नसती, त्यांनी कृपा दुसऱ्यांना सांगितलं नसतं. कित्येक वेळा अनुमती करतो माझ्या जीवनात, तुमच्या जीवनात. आणि म्हणून संत पौल काय म्हणतो पहा, 1 कोरिंथी 9:8. ते त्याचं पहिलं जे सेंटेन्स आहे देवाचा, संत पौल म्हणून तो म्हणतो, मी माणसाच्या रीतीप्रमाणे नाही 2 कोरिंथी 9:8. क्षमा करा, 2 कोरिंथी 9:8. आणि देव सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होईल हा. असे करण्यास समर्थ काय म्हटलेलं आहे? देव सर्व प्रकारची कृपा तुम्हावर होऊ देण्यास. देव म्हणजे पौलाचाही विश्वास आहे देव मला बरं करू शकतो. पौलाचा विश्वास आहे सर्व प्रकारची कृपा तो करण्यास समर्थ आहे. याचा अर्थ काय? सर्व प्रकारची कृपा म्हणजे तो मला बरंही करू शकतो, जर तो बरं करत नाही आहे तो मला कृपा देऊन चालवू शकतो. आणि म्हणून तो कृपेचा प्रचार करत आहे. दाविदाला अनेक गोष्टींवर विजय मिळाला, पण कित्येक जण आहेत त्यांना देवाने तसंच ठेवलं. त्यातला एक पौल आहे, त्यातलं तुम्ही असू शकता, मी असू शकतो. काय आजपर्यंत त्यांनी आम्हाला बरं केलं नाही का? आजपर्यंत आम्हाला चंगाई दिली नाही का? आमचा आत्मिक रोग त्यांनी घेतलं, आमचा शारीरिक रोग त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आज मी ऐकलं की ब्रदरांचा वाढदिवस आहे, त्यांच्या मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस आहे. त्यांनी पण म्हणू शकतात, प्रभू गेल्या वर्षभर तू मला सांभाळलंस, माझ्या अपराधांची क्षमा करत आलास रोज. लक्षात ठेवा, अपराधांची क्षमा होत आली म्हणून प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत. त्याने आम्हाला बरं करत आला म्हणून आज आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. तिसरी गोष्ट, स्तोत्र 103, तिसरा विचार, स्तोत्र 103 आणि त्याचं 4 वचन. ओ तो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो. म्हणजे काय? तुझा जीव नाश होण्यापासून बचाव करतो. तो तुझा जीव नाश होण्यापासून बचाव करतो. दाविदाला ह्याचा अनुभव आहे का? स्तोत्र 23, 3 आणि 4 वचन. ज्याला मिळालं त्यांनी वाचा. स्तोत्र 23, 3 आणि 4 वचन. तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. देवा तू तुझ्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतोस. मृत्यू छायेच्या दरीतूनही
मी जात असलो तरी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण कारण तू माझ्या बरोबर आहे. तू माझ्या जीवाचा मेंढपाळ आहेस. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा एक लक्षात ठेवा, दाविदाने उगाचच असं स्तोत्र लिहिलेलं नाही, त्याचे अनुभव आहेत. ज्या ज्या अनुभवात तो जाऊ लागला तेव्हा तेव्हा त्यांनी स्तोत्र लिहिलेलं आहे. दाविदाचा देव तो आमचा देव, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमच्याही जीवाचा तो मेंढपाळ झाला. योहान शुवर्तमान 10 अध्याय, योहान शुवर्तमान 10 अध्याय. योहान शुवर्तमान 10 अध्याय आणि 11 वचन. मी चांगला मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मीच चांगला मेंढपाळ आहे. जो चांगला मेंढपाळ हा. तो आपला जीव मेंढरांसाठी देतो. हो, दाविदानं देखील आपला जीव मेंढपाळासारखा अनुभव घेतला. देवाला मेंढपाळ म्हटलं आणि स्वतः मेंढराप्रमाणे आपला जीव सुरक्षित त्यांनी प्राप्त केलं. तसंच प्रियांनो, जर आमचं तारण झालं नसतं, जर आम्हाला ख्रिस्ताची सुवार्ता मिळाली नसती, लक्षात ठेवा काय झालं असतं, काय झालं असतं, आमचा नाश झाला असता. वर्ड इन सीझन, बक्सिंग ब्रदरांचं आजचं वचन आहे. ते स्वतः म्हणतात, मी माझ्या आईबापाचं ऐकलो असतो तर किती मोठं नुकसान झालं असतं. मी देवाची आज्ञा पालन केलं म्हणतो, किती मोठं नुकसान झालं असतं माहिती आहे. ह्या मंडळीचं दर्शनच नसतं, त्याचं नुकसान माझ्यापासून मी मोजू शकतो. मीच नसतो इथं, मी दुसऱ्या कुठल्या तरी दर्शनात असतो. किती सुंदर गोष्ट आहे. तर प्रभू म्हणत आहे, मीच खरा मेंढपाळ आहे. खरा मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. देवबापाने एक खरा मेंढपाळ, चांगला मेंढपाळ, जो आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो आणि आमच्या प्राणाची रक्षा करीतो. तो म्हणतो, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे, मी तुला अनाथ सोडत नाही, मी तुझ्याबरोबर आहे, तू जाशील तिकडं मी तुझ्याबरोबर राहीन. असा हा मेंढपाळ तो आम्हाला देण्यात आला, जो मेंढपाळ तुमच्या माझ्यासाठी क्रूस खांबावरती प्राण देतो. आपलं रक्त सांडून तो आमच्या जीवाचा मोबदला देऊन आम्हाला वाचवतो, आमच्या जीवाची पर्वा करणार आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्राने पाहिलं त्यावेळेस तो समजला नाही की हा मेंढपाळ आहे. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावरती पाहिलं, ज्यावेळेस तो पुनरुत्थानित झाला, त्याच्यानंतर पेत्राला हे ज्ञान आलं. काय ज्ञान आलं? 1 पेत्र 2 अध्याय 25 वचन. आणि पेत्र देखील प्रभू येशू ख्रिस्ताला काय तो म्हणत आहे पहा. पेत्र भी प्रभु यीशु मसीह को क्या कह रहा है, देखिए काय म्हणत आहे तर. हां, वाचा. पहिले, तुम्ही बहकत असलेल्या आपल्या विचारांनी चालणारे, आपल्या बुद्धीने चालणारे, जे चांगलं वाटेल त्याप्रमाणे चालणारे मेंढरे होता. परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ, तुमच्या जीवाचा जो मेंढपाळ आहे, जो अध्यक्ष आहे, याच्याकडे माघारी फिरला. ओ, कुणाकडे आलोय आपण? आमच्या जीवाचा मेंढपाळ प्रभू येशू, याच्याकडे आम्ही आलो आहे. म्हणून आमचा जीव रक्षित आहे आजपर्यंत. या आपण त्याची आराधना करूया. 3 गोष्टी आम्ही पाहिल्या. तो माझ्या अपराधांची क्षमा करतो, तो मला आत्मिक आणि शारीरिक माझे रोग आणि मानसिक रोग बरे करतो, आणि 3री गोष्ट, तो माझा जीव नाश होण्यापासून. एक विचार करा, थोडा प्रॅक्टिकल पण विचार करा. तुम्ही गाडीनं जाताय 30 स्पीड, 40 स्पीड, 50 स्पीड, 60 स्पीड, पण तुमची एकच विचार असतं की माझा ॲक्सिडेंट होऊ नये. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आमचा जीव घेण्यासाठीच तयार आहे जगामध्ये. प्रत्येक गोष्ट आमच्या जीवाच्या विरोधात आहे, प्रत्येक गोष्ट. पण प्रभू त्याच्यातून आम्हाला काय करतो? म्हणून आम्ही प्रार्थना करतो ना जायच्या अगोदर, आणि आल्यानंतर पण आभार मानतो. तर आज प्रभूच्या घरात गेल्या आठवड्यानंतर पुन्हा आपण प्रभूच्या घरात आलो आहे, तर आपण आभार म्हणूया. प्रभू, माझा जीवाची तू रक्षा करणारा खरा मेंढपाळ आहेस, म्हणून माझा नाश नाही झाला. 4थी गोष्ट, स्तोत्र 103 आणि त्याचं 4 वचनचा पुढचा भाग.
दयेचा हा, आणि करुणेचा मुकुट घालतो. तो तुला प्रेम दयाचा आणि करुणेचा मुकुट घालतो. दाविदाने हे देखील अनुभव घेतलं. स्तोत्र 31 अध्याय. बायबल 2 भागामध्ये आहे, एक जुना करार, एक नवीन करार. तसाच 2 असे महान व्यक्ती आहेत, त्यांनी देवाच्या स्वभावाला अनुभव घेतला. दावीद देवाच्या दयेचा अनुभव घेतला म्हणून दयेबद्दल लिहितो, आणि पौल कृपेचा अनुभव घेतला म्हणून तो कृपेबद्दल लिहितो. दावीद अपराध केला नसता, त्याला क्षमा मिळाली नसती, तर देवाची दया त्याला कळालीच नसती. आणि तो दयेबरोबर प्रेम पण जोडतो. वाचूया स्तोत्रसंहिता 31 अध्याय 21 वचन. स्तोत्र 31:21. वा, यहोवा धन्यवादित असो, हा यहोवा हे धन्यवादित असो, कारण बळकट नगरात माझ्यावर त्याने आपली हा. आश्चर्यकारक प्रेम दया दाखवली. काय म्हटलेलं? केवळ दया आहे काय? लव्हिंग काइंडनेस, लव अँड काइंडनेस, प्रेम आणि दया. पुन्हा वाचा. यहोवा धन्यवादित असो, हा. कारण बळकट नगरात माझ्यावर त्याने आपली आश्चर्यकारक प्रेम दया दाखवली आहे. काय म्हणताय? बळकट नगरामध्ये, आपण पण म्हणू शकतो जालनासारख्या, महाराष्ट्रासारख्या बळकट नगरामध्ये माझ्यावर त्यांनी मोठी प्रेमदया दाखवली आणि मलाच निवडलं, माझंच तारण केलं. इथं काय लिहिलं आहे? तो तुला प्रेमदयेचा आणि करुणेचा काय घालतो? तुमची मुकुट दिसतात का तुमच्यावरती? माझंही मुकुट मला दिसत नाही. पण दावीद म्हणतो, भले तो राजा आहे, इस्रायलचा राजा म्हणून मुकुटाबद्दल बोलत नाही, तो देवाच्या प्रेम आणि दयेचा मुकुटाबद्दल बोलत आहे. आणि तो न दिसणाऱ्या मुकुटाबद्दल बोलत आहे. तो म्हणतो, देवा तुझं प्रेम, तुझी दया माझ्यावर स्थिर राहिलेली आहे, आणि ते प्रथम मुकुट आहे माझ्यासाठी. सेम आमच्यासाठी प्रभूनं काय केलं? कोणतं मुकुट दिलेलं आहे? रोमकरासपत्र 5 अध्याय 8 वचन. तोच देव, दाविदाचा देव, जो प्रेम आणि दया मोठ्या नगरामध्ये दाविदावर दया केली आणि प्रेम केलं, आणि त्या प्रेम आणि करुणाचं मुकुट त्यांनी त्याच्यावर घातलं. तेच प्रेम आणि दयेचं मुकुट आपल्या प्रियपुत्राद्वारे त्यांनी आमच्यावर घातली. पहा, रोमकरासपत्र 5 अध्याय 8 वचन. पण देव आम्हावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की हा, आम्ही पापी असताना हा. ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. देव आपल्या प्रीतीचा प्रमाण देत आहे. असा कोण तो देव आणि अशी आम्ही कोण व्यक्ती की आम्हाला देवाने प्रमाण द्यावं, सर्टिफिकेट द्यावं? अरे मी तुझ्यावर प्रीती करतो. देवाने आपल्या प्रियपुत्राला मानवजातीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी दिलं. तो प्रभू येशू ख्रिस्त प्रेमाचा चिन्ह आहे, ज्याला आम्ही स्वीकारलं, ज्याला आम्ही विश्वास केला, जो आमचा जीवाचा रक्षक आहे, तो प्रेमाचा चिन्ह आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आमचा मस्तक आहे, आणि त्या मस्तकावरती तो कसा आहे? प्रेम आणि दयाचा मुकुट आहे. प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर देव आमच्याकडे पाहतो तेव्हा आमच्यावरती त्याला काय दिसतं? मुकुट दिसतं. कोणतं? प्रेमाचं आणि दयेचं मुकुट. आणि म्हणून म्हटलेलं आहे, तो आमच्यावरती प्रेम आणि दयेचा मुकुट आहे. पहिले योहान 4 अध्याय 9 वचन. पहिले योहान 4 अध्याय आणि 9 वचन. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, हां यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. हां, यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली. देवाची प्रीती प्रगट झाली. देवाने दाविदाला आपली प्रीती, आपली दया प्रगट केली, म्हणून तो आराधना करत आहे. प्रभू, तू मला प्रेम आणि दयेच्या मुकुटाने मुकुटमंडित केलेलं आहेस. काय देवाचं प्रेम आमच्यावर नाही का? म्हणूनच देवाने जगावर प्रीती केली. आम्ही प्रीती केलेले लोक आहोत. वी हॅव बीन लव्ड बाय द गॉड. आपण देवाने प्रीती केलेले लोक आहोत. प्रीतीचा मुकुट आमच्यावरती आहे प्रियांनो, त्या दयेचा मुकुट आहे. म्हणून त्याची आराधना करूया. देव, परमेश्वर देव जेव्हा आम्हाला पाहतो, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला पाहतो. आज म्हणूया, प्रभू तू मला प्रेम आणि दयेचं मुकुट घातलेलं आहेस. माझ्यावर सदैव प्रेम करतोस, सदैव माझ्यावर दया करतोस. 5वी गोष्ट, स्तोत्र 103 आणि 5 वचन. तो
तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो हा. आणि तुझे तरुणपण गरुडासारखे होते. तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. का? कारण तुझ्या अपराधांची क्षमा झाली. कारण तो तुझे रोग, आत्मिक शारीरिक रोग स्वतःवर घेतो. तो तुझ्या जीवाची काळजी घेतो. तो तुझ्यावर प्रेम आणि दयेचा मुकुट घालून तुला इथवर आणलेला आहे. आणि शेवटी म्हणतो, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. प्रभूमध्ये आल्यानंतर मी याचा अनुभव घेतला. उत्तम पदार्थ काय आहे? जगिक आणि आत्मिक. मला वाटत नाही इथं बसणारे कोणी असं म्हणू शकत नाही मला उत्तम पदार्थ मिळालाच नाही. उत्तम तो प्रभू पहिला लाभला आणि प्रभूमध्ये सर्व उत्तम गोष्टी आम्हाला मिळतात. मागच्या दिवसामध्ये आमच्या चर्चमध्ये एक बहीण होती. ती म्हणाली, ब्रदर चर्चमध्ये हॉल तर नाही आमच्याकडं, म्हणजे चर्च तर नाही आहे, बिल्डिंग नाही आहे, पण ती म्हटली मसाल्याचे डबे ठेवण्यासाठी आपण मांडणी घेऊया. म्हटलं ठीक आहे. मग कुठे आहे? ते सेकंड हँड विकायला आलेत. म्हटलं काय? म्हटलं जुनं कोणीतरी विकत आहे. म्हटलं नाही नाही, देवाच्या घरासाठी हे नाही घेऊ शकत मी जुनं. देवाच्या घरासाठी उत्तम श्रेष्ठ मी घेतो. प्रभूमध्ये श्रेष्ठ आणि उत्तम आम्हाला देणारा देव आहे. तर दाविदाने कसा अनुभव घेतला? स्तोत्र 23 आणि 1 आणि 2. स्तोत्र 23. यहोवा माझा मेंढपाळ आहे, हां मला काही उणे पडणार नाही. हां तो मला हिरव्या तृणात बसवतो, हां तो मला संत पाण्याजवळ नेतो. हां. तो काय म्हणत आहे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उणे पडत नाही. मला काहीच उणे पडत नाही. का? कारण तो मला उत्तम पदार्थाने तृप्त करतो. तो मला हिरव्यागार कुरणात घेऊन जातो. तो संत पाण्यावर घेऊन जातो. माझ्या आत्मिक आणि संसारिक गोष्टी माझ्या पूर्ण करतो. मला अजून एक गोष्ट सत्य सांगू द्या, देवबाप आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेला आहे. गरजा मागायची गरजच नाही त्याकडं. वचन समजलं तर तुम्ही कधीच तुमच्या गरजा मागणार नाहीत. कारण तो प्रभू येशू म्हणाला, तुमच्या गरजा पित्याला ठाऊक आहे. म्हणून दावीद म्हणतो, मला तो उत्तम पदार्थाने तृप्त करतो. रोमकरासपत्र 8 अध्याय 32 वचन. जर दाविदाला उत्तम पदार्थाने तृप्त करतो, तोच देव आपल्या वचनातून पवित्र आत्म्याद्वारे काय म्हणत आहे? रोमकरासपत्र 8 अध्याय 32 वचन. हे शेवटचे 2-3 वचन वाचूया, आराधनेमध्ये जाऊया. त्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही, ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवलं नाही, तर आपल्या सर्वांकरिता त्याला देऊन टाकले. आपल्या सर्वांकरिता सर्व काही देऊन टाकलं, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही? तो आपल्याला त्याच्याबरोबर, पुत्राबरोबर आम्हाला सर्व गोष्टी कशा देणार नाहीत? हा आव्हानात्मक प्रश्न आहे, देवाने केलेला प्रश्न आहे. जर देवाने आपल्या पुत्रालाच राखून ठेवलं नाही स्वर्गामध्ये, आमच्या आणि तुमच्यासाठी देऊन टाकलं, मग आमच्या जीवनाच्या गोष्टी, आवश्यक गोष्टी तो का देणार नाही? म्हणून संत पौल ह्या अनुभवात येऊन विश्वासानं तो काय म्हणतो पहा. पहिले फिलिपिकरासपत्र 4 अध्याय 19 वचन. आणि माझा देव आपल्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने, माझा देव, ह्या वचनाला समजण्याचा प्रयत्न करा. माझा देव गौरवाची संपत्ती कुठे आहे? स्वर्गात आहे. त्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे. माझा देव गौरवातल्या संपत्तीच्या अनुसार तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूत पुरवेल. तुम्हाला माहिती आहे काय गौरवाची संपत्ती? काय माहिती आहे? काय सांगा? काय? देवाची गौरवाची संपत्ती आहे वरती. वाचा कलसेकरासपत्र 1 अध्याय 27 वचन. त्या गौरवाची संपत्ती, बहुमूल्य संपत्ती, त्या संपत्तीलाच देऊन टाकलं त्यांनी. काय आहे? वाचा. राष्ट्रांच्या लोकांमध्ये, राष्ट्रांच्या म्हणजे आपणच राष्ट्राचे लोक कोण आहोत? विधर्मी लोक आहोत आपण. राष्ट्रांच्या लोकांमध्ये या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे? या गुजाच्या याने रहस्याच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यांना कळवणे देवाला बरे वाटले. हे त्यांना कळवणे देवाला बरे वाटले. ही संपत्ती म्हणजे ही संपत्ती म्हणजे तुम्हामध्ये ख्रिस्त
कोण आहे संपत्ती? देवाची संपत्ती कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त. त्यालाच राखून न ठेवता त्यालाच देऊन टाकलं तर तो उत्तम पदार्थाने तृप्त करणार नाही काय? म्हणून म्हटलेलं आहे फिलिपिकरास पत्र 4:19 काय म्हणतं? माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीच्या अनुसार तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करता. आणि आजपर्यंत त्यांनी पूर्ण केलेलं आहे. शेवटचे 2 वचन इफिस्करास पत्र 1:3. प्रभू आम्हाला काही गोष्टी ॲडव्हान्समध्ये देऊन ठेवल्या. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचा देव आणि बाप हा बाप त्याने आम्हाला आकाशातल्या मध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने हा. ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे. हा. तो धन्यवादित असो. काय म्हटलेलं आहे? त्या देवाला धन्यवाद असो ज्या देवानं ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला आत्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. आत्मिक आशीर्वाद काय माहिती आहे? आम्ही क्षमा प्राप्त करू शकतो, आम्ही चंगाई प्राप्त करू शकतो, आमचं संरक्षण आहे, आम्हाला प्रेम आणि करुणेचं मुकुट घालतो. आत्मिक आशीर्वाद काय? तो आमचा जीव ताजा तवाना करतो, तो आम्हाला उत्तम पदार्थाने तृप्त करतो, आम्ही त्याच्या सानिध्यात सहज जाऊ शकतो. हे आत्मिक आशीर्वाद आहे. त्याची वाणी आम्ही ऐकू शकतो जे जग ऐकू शकत नाही. हे आत्मिक आशीर्वाद आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्या देवाचा धन्यवाद असो ज्याने ख्रिस्तामध्ये आम्हाला सर्व प्रकारचे आत्मिक आशीर्वाद दिले. ते वचन वाचूया, आराधनात जाऊया. स्तोत्र 103 आणि त्याचं 1 आणि 2 वचन. तर पहिली गोष्ट मी पाहिलं काय? तो तुझे अपराध क्षमा करत आहे, करीलही. दुसरं, तो तुला बरं केलेलं आहे, करत आहे, करीलही. तिसरं, तो तुझ्या जीवाचा मेंढपाळ, त्याने तुझ्या जीवाचे संरक्षण केलं, करत आहे, तो करणारी आहे. आणि तो तुझ्यावरती प्रेम करतो, करत आहे आणि करणारी आहे. आणि शेवटी तो तुला उत्तम पदार्थाने तो तृप्त केलेला आहे. कुठे? प्रभू येशू हाच उत्तम पदार्थ आहे. ज्याला येशू लाभला त्याला जीवन लाभलं. ज्याच्याकडे येशू नाही त्याच्याकडे काय नाही आहे, आशा आणि जीवनच नाही आहे. तो उत्तम पदार्थ आहे. पण त्या प्रभू येशूच्याद्वारे आमच्या सर्व गरजा तो पूर्ण करतो. हे माझ्या जीवा. वाचूया स्तोत्र 103. हे माझ्या जीवा. सगळे मिळून वाचूया. हां, सगळे मिळून आपल्या आपल्या भाषेमध्ये वाचूया. स्तोत्र 103 आणि त्याचं स्तोत्र 103 आणि त्याचं 1 आणि 2 वचन वाचूया. हां. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे उपकार विसरू. प्रभू आम्हाला ह्या वचनाच्या आधारे, आत्मिक वचनाच्या आधारे, या विचारांच्याद्वारे छोटी छोटी आराधना करण्यासाठी आम्हाला सहाय्य करू. यहोवा मेरा चरण